तुकाबाई म्हणतात, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. असे कळशाच्या ठिकाणी ज्यांचं स्थान आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराया, ज्यांनी महाराष्ट्राच्या छत्रपतींना सुद्धा उपदेश करावा की महाराज, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. काय? आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि शमशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्य राग रसिक ज्ञानेश प्रिय श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील भक्ताचं लक्षण सांगणारा अभंग तुमच्यासाठी निवडला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया पहिल्या चरणात सांगतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त नेमकं कुणाला म्हणायचं? कसे जाणायला लावले जगद्गुरु तुकोबारायांनी? ऐसे जाना, कैसे? भक्त ऐसे जाना जे देहाने उदास आहेत अशांना तुम्ही भक्त म्हणा. भक्त ऐसे जाना जे देही उदास, नवे नवे जे संपूर्ण आशा पाशांची निवृत्ती करून गेले अशांना तुम्ही भक्त म्हणा. गेले आशा पाश निवारोने. मग का हो तुकोबाराया एवढंच लक्षण आहे का? तर तुकोबाराया म्हणतात नाही नाही, त्यांचा विषय एक नारायण झाल्या असल्यामुळे, विषय येतो त्यांचा झाला नारायण, आणि त्यांचा विषय एक नारायण झाल्या असल्यामुळे नावडे जनधन माता पिता, त्यांना माता आवडत नाही, पिता आवडत नाही, धन आवडत नाही. नावडे जनधन माता पिता. मग त्यावेळेस तुकोबारायांना एकानं प्रश्न विचारला, का हो तुकोबाराया, धन तर कामाला लागतं. जर तुम्हाला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही, मग तुमच्यावर जर कधी एखादा संकटाचा प्रसंग आला तर? त्यास तुकोबाराय म्हणतात की नाही रे बाबा, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, तो भगवान परमात्मा भक्तांच्या मागे आणि पुढे उभा असतो. तो आपल्या भक्तांना कोणतं साकडं पडू देत नाही, काहीच साकडे पडवणे दी. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात की जे कोणी सत्यकर्म करत असेल त्याला करू द्या, जे भक्ती मार्गाला जात असेल त्याला करू द्या, पण ज्याने कोणी आडफाटा घातला, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, त्याला साह्य करा सत्यकर्म असलं. जर कोणी भय घातला तर तुकोबाराय म्हणतात घातलिया भय नरका जाणे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, म्हणजे ठळक ठळक अभंगाच्या बातम्या. उर्वरित हवामान पुढे बघू. विठ्ठल 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 माय बाप हो, तुम्हाला सर्वांना जरी ज्ञात असलं तरी सुद्धा वक्त्याचं सांगण्याचं पहिलं कर्तव्य. या ठिकाणी परमपुरुष परम आराध्य रुक्मिणी प्राण संजीवन भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आमचे सद्गुरू वैकुंठवासी परमपूज्य लहरीनाथ महाराज व त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य असणारे माऊली शेवाळे गुरुजी निंबायतीकर यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आज ज्यांनी कीर्तनाची सेवा घेतलेली आहे असे आमचे हरिभक्तपरायण आमचे बाबा शामराव महाराज निमगाव यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे आमचे काकाश्री म्हणजे हरिभक्तपरायण शरद महाराज चौकटपाडेकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने या ठिकाणी श्री गुरुदत्त चरित्र पारायण सोहळा या कार्यक्रमाला वर्ष झाले आहेत 40. किती? आहे फक्त ऐकवा, नाहीतर काही ठिकाणी पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम, तिसऱ्या वर्षी सामसूम. तसं इथं काय मला वाटलं नाही मायबाप. या ठिकाणी तुम्ही सगळे जमले आहात माझे मायबाप. या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचंही दर्शनाचा योग आला. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले पखवाजाची साथ करणारे आमचे नंदू महाराज दौंडकर, त्याचप्रमाणे आमचे बंधू हरिभक्तपरायण मयूर महाराज येवले धामोडेकर, त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू हरिभक्तपरायण दादा महाराज आहेर खरवंडीकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी
जे मंडपाचं डेकोरेशन आहे, साऊंड सिस्टीम आहे, ते म्हणजे प्रशांत मंडप टेंट हाऊस प्रशांत दिलीप आहेरे. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम आहे ते म्हणजे जय भवानी साऊंड सिस्टीम माणिकपुंज. त्याचप्रमाणे बघा मायबाप, या ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी आयोजन केलं ते म्हणजे आमचे काका हरिभक्तपरायण अशोक आहेरे, प्रकाश आहेरे, दीपक आहेरे, नवे नवे समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ निमगाव. या ठिकाणी या मळ्यामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. लोक असतात मायबाप की जे चालू 12 वर्षे एक तपूर्ती झाली का म्हणतात बस आता थांबू. पण आमच्या काकांचं तसं नाही मायबाप. आज 40 वर्ष झाले गुरुदत्त भगवान परमात्म्याची सेवा. आणि भगवान परमात्मा असा येतो सगळं काही पुरविता आहे ते बाबा करतील. त्यांच्या मागे सगळ्या भगवान परमात्म्याचा आशीर्वाद. विठ्ठल 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 एक वेळा आपण दत्तात्रय प्रभूंना वंदन करू. नमन माझे गुरु राया, 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 नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया, नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया, महाराज दत्तात्रया. तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती. नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया, नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया, महाराज दत्तात्रया. तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती. नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. विठ्ठल विठ्ठल. आता मायबाप आपल्याकडे उरलेला आहे 1 तास आणि एवढ्या 1 तासामध्ये मला तुमच्यापर्यंत भगवान परमात्म्याचं नामचिंतन पोहोचवायचं आहे. बघा आता कीर्तन सुरुवात व्हायच्या आधी काही 1-2 नियम सांगते, तेवढे लक्षपूर्वक ऐका. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होईल त्या वेळेस प्रत्येकानं हातानं टाळी आणि मुखानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. कंटाळा कोणी करायचा नाही. कारण बघा कीर्तनात टाळी वाजल्याने काय होतं तुकोबराय सांगतात. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी, पापाची होळी होते केव्हा टाळी वाजल्यानंतर. आणि ज्यावेळेस आपण टाळी वाजतो त्यावेळेस आपलं ब्लड सर्क्युलेशन नीट होत असतं. त्यामुळे हार्ट अटॅक कोणाला हार्ट अटॅक येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने टाळी वाजायची, मुखाने विठ्ठल विठ्ठल का म्हणायचं. ज्यावेळेस आपण विठ्ठल असं म्हणतो तेव्हा बघा हृदयाला असा ठोका बसतो. विठ्ठल विठ्ठल असं म्हटल्यानंतर सुद्धा आपल्याला हार्ट अटॅक येत नाही. आणि टाळी वाजवायचं इतकं महत्त्व आहे. प्रत्येकजण टाळी वाजत नाही. तसं काही करू नका. कारण बघा भोजन की मजा थाली से, भोजन की मजा थाली से, ससुराल की मजा साली से, बगीचे की मजा माली से, आणि कीर्तन की शोभा ताली से. म्हणून टाळ्या वाजायच्या. विठ्ठल कारण संत महात्मे हात जोडून नवे नवे पाया पडून तुम्हा आपल्याला सांगतात. लागून या पाया विनवितो करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला
भक्तीने भजन करा मायबाप असो. आजचा घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय या अभंगातून भक्ताचं लक्षण सांगतात. आता भक्तांचं लक्षण बघत असताना भक्त वेगळा आणि भगत वेगळा फरक आहे. भक्त कुणाला म्हणायचं? जो देवापासून विभक्त राहत नाही तया नाम भक्त. किंवा नवे नवे नाथ महाराज नाथ भागवतामध्ये ओवी लिहितात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते द्याता भक्ती तत्वता ते नाम. जे अहर्निशी आपली कथा करत असतील, जे अहर्निशी भगवान परमात्म्याची वार्ता ऐकत असतील, अहर्निशी माते ध्याता, ते सदा सर्व काळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असतील, त्याला भक्ती म्हणायची, त्याला भक्त म्हणायचं. लक्षात असू द्या. अशांना तुम्ही भक्त म्हणा. कारण ही जीवनरूपी ही जी गाडी आहे ना, ही तुम्हा आपल्याला दिसते 3.5 हाताची, ही गाडी त्याच्याशिवाय दुसरं कोणी चालवू शकत नाही. कारण बघा, तुम्हाला एक छोटा दृष्टांत सांगते. एक सेठानी होती, तिची अँबॅसिडर कार होती. आता त्यांना असं वाटलं की आपण सगळे तीर्थयात्रा करण्यासाठी जाऊ, पण जर एखादा मोठा श्रीमंत राहिला ते असं म्हणाल का, थांबा या आजीबाई गरीब आहे, यांचं पुढे भविष्यात होतं नाही होतं, यांना आपल्यासोबत घेऊन जाऊ. हां, तिने तिच्या लेवलच्या म्हणजे सगळ्या श्रीमंत 4 जणी होत्या. ते म्हणजे एक तिची वाली जाऊबाई होती, एक तिची वाली मुलगी होती, एक तिची वाली ननंदबाई होती आणि एक तिची वाली मैत्रीण होती. अशा 4 जणी गाडीमध्ये बसल्या. बसल्याच्या नंतर ड्रायव्हरही बसला. असं होत असताना तिकडून तिची वाली विहीनबाई, म्हणजे आपल्या भाषेमध्ये इकडे याईन म्हणतो ना, ती विहीनबाई VIP बॅग भरून आली. आता बॅग भरून आल्याच्या नंतर तिला असा पेच पडला, तिला असं वाटलं जर गाडीतून खाली उतरवायचं तर उतरवायचं कसं, कारण विहिणीला नाही म्हणता येत. आपल्याला चांगलं माहिती आहे, विहिणीला नाही म्हणता येणार नाही. मग काय करायचं बाबा? मग ती ड्रायव्हरला सांगू लागली, म्हणे ड्रायव्हर एक काम कर बाबा, तू खाली उतर आणि तुझ्या ठिकाणी विहिणीला बसू दे. आता माय बापांनो खरं सांगा, ते किती दिवसात तीर्थयात्रा करून परत येतील? ते जाणारच नाही ना. पण खरं सांगा, जर त्या ठिकाणी फक्त ड्रायव्हर असला आणि 19 नसले तर तो ड्रायव्हर तीर्थयात्रा करून परत येऊ शकतो का नाही? तो ड्रायव्हर ज्याप्रमाणे येऊ शकतो. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की ही गाडी आहे ना, ही ती योग्य रुळावर म्हणजे भगवान परमात्मा जर हिचा ड्रायव्हर राहिला तर नक्कीच ही गाडी सुरळीत रेल्वेच्या रुळावर चालेल. विठ्ठल 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 मायबाप लोक सगळं करतात हो, पण भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही. कारण हा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला ज्याच्या करता दिला त्याच्या करता याचा उपयोग झालाच पाहिजे. कारण बघा, पावसाळ्याचे दिवस होते. काय होतं? पावसाळ्याचे दिवस होते. आता आमचे असे बाबा छत्री घेण्यासाठी दुकानदाराकडे गेले. आता दुकानदाराकडे गेल्याच्या नंतर तो म्हणू लागला की काका मला चांगल्या प्रकारची छत्री दाखवा. आता दुकानदारही हुशार असतात काका. त्याने एक 150 रुपयावाली छत्री दाखवली आणि एक 200 रुपयावाली छत्री दाखवली. आता आपण जर काही महागातली वस्तू घेतली तर आपण त्याची वॉरंटी गॅरंटी विचारतो. त्याप्रमाणे तो म्हणे, ती जे बाबा होते ते म्हणू लागले, म्हणे आणखी जी काही चांगली असेल ना ती दाखवा. मग त्या माणसाने 250 रुपयावाली छत्री काढून आणली आणि बाबांच्या हातामध्ये दिली. आता बाबांच्या हातामध्ये दिल्याच्या नंतर बाबा म्हणे काय गॅरंटी? तो म्हणे आहे ना म्हणे गॅरंटी. म्हणे काय? फक्त हिला उन्हात बाहेर काढायची नाही आणि पावसात भिजू द्यायची नाही. काय म्हटले? उन्हात बाहेर काढायची नाही आणि पावसामध्ये भिजू द्यायची नाही. मग खरं सांगा किती दिवस राहिली होती छत्री? माणूस निघी जाईन पण छत्री जावं नाही. त्याप्रमाणे मायबाप छत्रीचा उपयोग कशासाठी आहे? पावसाकरता. त्याचप्रमाणे तुम्हा आपल्याला माझ्या भगवान परमात्म्याने हा 3.5 नरदेह भजन करण्यात देव दिला दे भजना गोमाता
दिला दे तुया झाला पाटा तुया झाला पाटा बाजी केला देव दिला दे भजना घुमटा देव दिला दे भजना घुमटा तुया झाला पाटा तुया झाला पाटा बाजी केला देव दिला दे भजना घुमटा देव दिला दे भजना घुमटा. याला म्हणतात समय सूचकता. हा सुंदर अशा प्रकारे टाळी वाजा सगळ्यांनी. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा वादिकेचा. हा नरदेव भगवान परमात्म्याने भजन करण्यासाठी दिला. काय काय म्हणते ताई आम्ही ऐकते एकदम बरोबर होतं. काय देवे दिला देह भोजना तसं नाही भोजनही महत्वाचं आहे पण त्याचबरोबर भजनही महत्वाचं आहे. जर भोजन केलं नाही तर भजन कसं काय करणार हो. त्याच्यासाठी भोजनही महत्वाचं आहे आणि भजनही महत्वाचं आहे. मायबाप भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना जे भक्ती करतात ना भक्ती करता करता मायबाप ते एक दिवस नक्की भक्त होतात. कारण भक्त असे असतात मायबाप की ते कोणत्याही पैशाची कोणत्याही आशा त्यांच्यामध्ये राहत नाही. नाही तर तुम्ही आपण आहोत आपल्याला प्रत्येकाला कशाची नाही तर कशाची आशा राहते पण भक्तांना त्याची कशाचीच आशा राहत नाही. कारण मायबाप बघा भक्ती करत असताना नाथ महाराज सांगतात की तुम्ही पहिले भक्ती करा. काय करा भक्ती करा. नाहीतर नाथ महाराज म्हणतात ज्याने भक्ती नाही केली तो पशु कशाला जन्माला आला म्हणतात. नाथ महाराज भक्ती विना पशु कशासी वाढला भक्ती विना पशु कशासी वाढला सटविणे नेला कैसा हरी सटविणे नेला कैसा हरी भक्ती विना पशु कशासी वाढला भक्ती विना पशु कशासी वाढला सटविणे नेला कैसा हरी सटविणे नेला कैसा भक्ती विना पशु कशासी वाढला 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 सटविणे नेला तैसा हरी सटविणे नेला तैसा हरी भक्ती विना पशु कशासी वाढला भक्ती विना पशु कशासी वाढला सटविणे नेला कैसा नाही सटविणे गेला कैसा भक्ती विना पशु कशासी वाढला सटविणे नेला कैसा नाही. नाथ महाराज म्हणतात की ज्याने भक्ती केली नाही त्याला सटविणे तेव्हाच का नाही नेलं म्हणतात. त्याच्यामुळे माणसाने जीवनात आल्यानंतर भगवान परमात्म्याची भक्ती करावी. काही लोक म्हणतात ताई तुम्ही म्हणतात देवाचं नामस्मरण करा देवाची भक्ती करा पण आमच्याकडे तेवढा वेळ नाही. प्रत्येकाकडे कोणाकडे वेळ राहत नाही पण वेळ मात्र काढावा लागतो. कामा जरी राहिले कामामध्ये काम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे 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 हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. बघा मायबाप कामामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा
नाहीतर आज आहे बघा विश्वकर्मा, ज्यांनी सगळ्या विश्वाची निर्मिती केली असे असणारे प्रभू श्री विश्वकर्मा. त्या विश्वकर्मा भगवंताच्या वंशामध्येच बघा, म्हणजे भगवान परमात्म्याच्या याच्यातच म्हणजे सुतार समाजामध्ये संत जवळोजी आणि मळोजी महाराज म्हणून संत होऊन गेले. काय? संत जवळोजी मळोजी महाराज म्हणून संत होऊन गेले. त्यांचं गाव होतं लातूर जिल्हा, उदगीर तालुका आणि हंडरगुळी गाव. या गावामध्ये 2 भाऊ राहत होते, ते म्हणजे जळोजी आणि मळोजी. हे दोघं भाऊ राहत होते आणि त्यांनी भगवान परमात्म्याची अशी काही भक्ती केली. भगवान परमात्म्याची भक्ती करता करता कामात होते, पण कामात असल्यावर मात्र प्रभू श्री रामचंद्रांचं सगळ्या भगवान परमात्म्याचं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण मात्र करायचे. ते नामस्मरण करता करता एकदा असं झालं, त्यांच्या हंडरगुळी गावामध्ये वारी आली, दिंडी आली. आता दिंडी आल्याच्या नंतर त्यांना फार आनंद झाला आणि मनात इच्छा निर्माण झाली की आपणही पंढरपूरच्या वारीला जायचं. कारण रात्री कीर्तन होतं, त्या कीर्तनामध्ये त्यांनी ऐकलं की ज्याने पंढरीची वारी नाही केली त्याचा जन्माला येऊन काय उपयोग, तो हाल्या म्हणून गेला, असं म्हणतात. मग त्यांनी रात्री ज्यावेळेस कीर्तनात ऐकलं त्यावेळेस दुसऱ्या दिवशी म्हटले की नाही, आपल्याला नक्कीच पंढरपूरच्या वारीला तर जायचं आहे. आणि त्यांनी मात्र इकडं काम घेऊन ठेवलं. आता काम घेऊन ठेवल्याच्या नंतर मोठं काम होतं. त्यांनी पहिले त्यांच्या शेठजींकडे गेले आणि सांगितलं, म्हटले महाराज शेठजी, आम्हाला पंढरपूरच्या वारीला जायचं आहे हो, आम्हाला काही पैसे वगैरे काहीतरी तुम्ही द्या. त्यावेळेस ते म्हणू लागले, म्हणे तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्ही पहिले एवढं काम करा, मग खुशाल तुमचं विठ्ठल विठ्ठल म्हणत बसा म्हणे. खुशाल तुम्ही वारीला निघून जा, तुम्हाला असं जाता येणार नाही. पण त्या संत बंधूंनी दोघांनी कोणाचंच ऐकलं नाही. ते सरळ रात्रीच्या पहारीच निघून गेले. रात्रीच निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेले. कारण बघा, त्यांचे एक पुस्तक आहे, दुर्मिळ पुस्तक आहे, त्यांचे तर काही अक्षरं पुसट झाली, पण त्यांच्यामध्ये ते म्हणतात की बालपणी अल्लड, काम क्रोधादी पुढे हुल्लड, साठीच्या पुढे बुद्धी ना धड, हरीसी जोडी केवी घडे. त्यांचा एक ग्रंथ सापडलाय मला, त्या ठिकाणी मी वाचलेली ओवी माझ्या लक्षात राहिली. ते काय म्हणतात, वारी आता नाही करायची मग केव्हा करायची, कारण बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. नाटाच्या प्रमाणामधला, नाटाचं प्रमाण आहे मायबापे, नाटाच्या अभंगामधलं. पण ते म्हणतात की बालपणी अल्लड, बालपणी समजत नाही, थोडा तरुण होतो, तरुणपणी हुल्लड, साठीच्या पुढे बुद्धी ना धड. खरं सांगा, आता 40 वर्षाचे जे झाले ना त्यांचे सुद्धा गुडघे कामातून गेले. हा, तेव्हा साठीच्या पुढे आपण वारी कशी करायची हो? तर ते म्हणतात नाही, हरीची जोडी केवी घडे, हे लक्षात ठेवलं आणि मात्र ते दोन्ही पंढरपूरला निघून गेले. ज्या वेळेस गेले त्यावेळेस भगवान परमात्म्याच्या चरणी डोकं ठेवलं आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना असं वाटलं की आता इथून कुठे जायचं नाही, आता फक्त भगवान परमात्मा तू आणि मी. पण असं झालं, भगवान परमात्म्याला भक्तांची काळजी असते. आता भक्तांची काळजी असल्यामुळे काय केलं, माझ्या भगवान परमात्म्याने, बरं का, माझ्या भगवान परमात्म्याने संत जवळोजी माळोजी महाराजांचं रूप धारण केलं आणि मात्र ते त्या ठिकाणी हंडरगुळी गावामध्ये माझा भगवान परमात्मा करवत, काय काय हत्यारं आहेत, माझे भगवान परमात्मा ते काम करू लागले. इकडे त्यांना वाटलं आता जाऊ दे, आलोच आहेत ना, जाऊ दे, आता चातुर्मास केल्याशिवाय जायचं, ते चातुर्मासासाठी थांबून गेले. पण मग इकडं रुक्मिणी मातांना असं वाटलं की आता किती दिवस तिकडं राहणार भगवान. त्यावेळेस एके दिवशी संत जवळोजी आणि मळोजी महाराजांच्या स्वप्नामध्ये गेल्या आणि सांगितलं की बाबा रे, भरपूर झाली तुमची सेवा, काय भरपूर झाली तुमची सेवा, तुम्ही आता तुमच्या गावी
परत जा. त्यावेळेस सकाळी उठल्याच्या नंतर जळोजी महाराजांना सांगायचे, अरे मला तर असं असं स्वप्न पडलं. त्यावेळेस मळोजी महाराज म्हणू लागले, अरे दादा मलाही तसंच स्वप्न पडलं म्हटले. मग चल म्हणे आता देवांची आज्ञा आहे, जाऊ घरी. ज्यावेळेस घरी जायला निघाले, ज्यावेळेस गावात प्रवेश केला, त्यावेळेस ज्या बंगल्याचं काम ते टाकून निघून गेलेले होते, त्यांना असं वाटलं की यांनी कंटाळून दुसऱ्यांना कोणाला तरी बोलवून यांनी काम करून घेतलं. त्यावेळेस म्हटलं जाऊ दे घराकडे, तर जाऊ आता. मग जाऊ म्हटले. त्यावेळेस ते आश्चर्य होऊन म्हणू लागले की कोणी पंढरपूरचा प्रसाद मागत नाही, कोणी म्हणत नाही तुम्ही केव्हा आले, कोणीच म्हणत नाही. पण ज्यावेळेस घराकडे जायला निघाले, त्यावेळेस तुम्ही घर जर बघितलं असतं, एकदम कलर विलर, एकदम एक नंबर बंगला, एकदम मस्त घर, आणि घरामधनं गावरानी तुपाच्या शिऱ्याचा वास येत होता. आता त्यांना असं वाटलं, ते एकमेकांना म्हणू लागले, हे आपलंच घर आहे ना, हे पहिले बरं, आताच नाही. आता असं काय झालं ना, लोक म्हणतील चला बरोबर आहे ना, चला आपलंच घरशी. पण ते संत होते, ते म्हटले हे आपलं घर नाही. त्यावेळेस म्हटले या महाराज तुमचंच घर आहे ना, असे काय म्हणताय म्हटले तुम्ही. त्यावेळेस तिथून उठले, परत सावकारकडे गेले, त्या शेठजीकडे गेले. त्यावेळेस बघू लागले की म्हटले हे बघ, मी तुम्हाला एवढं बक्षीस म्हणून दिलं म्हटलं, तुमचं घरदार व्यवस्थित झालं, पण अजून माझ्याकडनं बक्षीस घ्या. म्हटले का. म्हणजे तुम्ही एवढं वाड्याचं काम सुंदर केलं, सगळे लोक खुश होत आहेत, मी फार खुश झालोय म्हटले तुमच्यावर. त्यावेळेस त्या दोघं बंधूंना रडू कोसळलं. त्यांना वाटलं इथं कोणी नव्हतं, माझा भगवान परमात्मा आपल्या दोघा भावांचं रूप घेऊन या ठिकाणी राहत होता. आपले सगळे कामं माझ्या भगवान परमात्म्याने केले. त्यावेळेस म्हटले की आता आपल्या या गावामध्ये आपण राहायचं नाही, आपण पंढरपूरलाच राहायला जाऊ. त्यावेळेस ते दोघं बंधू आपला परिवार घेतला आणि पंढरपूरला राहायला गेले. असं आहे ग्रंथामध्ये उल्लेख की त्यांना काही खायला भेटलं नाही, म्हणून चंद्रभागे मातेचा गाळ त्यांनी खाल्ला आणि मात्र तिथं वास्तव्य केलं. आजही काही जणांना माहिती नाही की संत सुतार समाजामध्ये संत जळोजी मळोजी महाराज होऊन गेले. ज्यावेळेस आपण पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातो, त्यावेळेस तुम्ही बघा ह्या साईडला एक चौरी आहे, त्या ठिकाणी संत जळोजी मळोजी महाराजांची समाधी आहे. काही लोकांना माहिती नाही, तिथे कपडे वाळू घालतात. ती संतांची समाधी आहे मायबाप. एवढंच काय काय त्यांची अवस्था होती जळोजी मळोजी महाराजांची. तिथे गेल्याच्या नंतर काम नव्हतं. त्यावेळेस एका जणाने सांगितलं, म्हटले पांडुरंगाच्या रावळाचं काम करायचंय. आज जो सभागृह, आज तुम्हाला जो मंडप दिसतो ना, ते काम माझ्या संत जळोजी मळोजी महाराजांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेस मायबाप लक्षात असू द्या, त्या ठिकाणी वास्कर म्हणून गुरुजी होते, त्यांच्याकडे ते राहिले, वास्कर महाराजांकडे. आणि असंच तिथं राहता राहता एक दिवस वास्कर महाराजांनी सांगितलं की म्हटले बघा, ज्यांनी पंढरपूरची तर वारी केली, पण ज्यांनी आळंदीची वारी केली नाही त्यांचं काय होईल. त्यावेळेस जळोजी महाराज सांगू लागले की म्हटले मळोजी, मला तर जाऊ वाटते म्हटले, पण शपथ घेतलेली पंढरपुरातून हा देह कुठं जाणार, आता काय करायचं. त्यावेळेस त्या वास्कर महाराजांसोबत बसून त्यांनी ज्यावेळेस चर्चा केली, आणि चर्चा केल्यानंतर मायबाप हो, तो आत्मा आहे, देह मात्र तिथंच ठेवला आणि आत्मरूपाने आळंदीला जाऊन पुन्हा आले. त्यांनी सांगितलं की मी जर वापिस आलो नाही तर ह्या देहाला तुम्ही काय करा, याची विल्हेवाट लावून टाका, पण मी जर पुन्हा आलो तर ह्या आता होऊ नाही शकत, बरं थांबा मी पंढरपूरला जाईस. तुम्ही म्हणशाल ताई गेल्या, असं होऊ शकतं, पण तसं नाही मायबापू, पुन्हा आले. त्या ठिकाणी ही सगळी चर्चा एका सावकारानं ऐकली आणि तो सावकार म्हणू लागला, म्हणे मला यथाशक्ती जे चांगले संत असतील, जे चांगले असतील त्यांना मला काहीतरी द्यायचं आहे म्हटले. आता काहीतरी द्यायचं म्हणजे पहिले पेशवे म्हटल्यावर, पहिले सावकार म्हटल्यावर ते काय असं होतं का 5 ग्रॅम सोनं देतीन एखाद्याले, तसं नव्हतं. त्यांनी भरपूर असं सोनं त्या ठिकाणी आणून ठेवलं. त्यावेळेस त्यांना सांगितलं घ्या.
ते जळोजी मळोजी महाराज म्हणे आम्हाला हे काही नको. त्यावेळेस त्यांना वाटलं चुपचाप ठेवून जाऊ. ज्यावेळेस जळोजी मळोजी महाराज झोपले त्यावेळेस त्यांच्या उशाला तेथे ठेवून गेले. त्यावेळेस मळोजी महाराजांना जाग आली. ते म्हणतात दादा आपल्या उशेजवळ कोणीतरी विष्ठा ठेवून गेले म्हटले. काय विष्ठा ठेवून गेले म्हटले. म्हटले त्याला स्पर्श करायचा नाही. तसंच घेतलं आणि वाळवंटामध्ये त्या साईडला फेकून आले. असं आज कोणी करेल का? कोणाला 500ची नोट सापडली तरी माणूस पटकन उचलून खिशात घालून घेईल. पण ते संत होते मायबाप त्यावेळेस बघा. आणि असे असणारे संत जळोजी मळोजी महाराज काही दिवसानंतर ज्या वेळेस वाटलं जळोजी महाराजांना की मला देह ठेवायचा आहे, मळोजी महाराजांना ज्यावेळेस वाटलं मला देह ठेवायचा आहे त्यावेळेस मळोजी महाराजांनी देह ठेवला. त्यावेळेस जळोजी महाराज म्हटले की मी राहून काय करू जर माझा बंधू गेला. त्यावेळेस त्यांनीही त्या ठिकाणी देह ठेवला मायबाप. आणि तो देह ठेवल्याच्या नंतर त्यांचा आता काय करायचं, शेवटचा अंत्यविधी कसा करायचा, त्यावेळेस शिरवळकर महाराज म्हणून त्या ठिकाणी भास्कर महाराज शिरवळकर महाराज त्या ठिकाणी वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या काठावर त्यावेळेस दोघं भावांच्या ज्यावेळेस चिता रचण्यात आली त्यावेळेस सांगितलं की म्हटले चंद्रभागा माते आता तू ज्यांना पोटात घे. असं म्हटल्याबरोबर माझ्या नाथ महाराजांची ज्याप्रमाणे जलसमाधी आहे त्याचप्रमाणे संत जळोजी मळोजी महाराजांना माझ्या चंद्रभागा माईने पोटात घेतलं. विठ्ठल 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 विठ्ठल. असे संत मिळणं महाराज कठीण आहे. देहावर आसक्ती त्यांची राहिली नाही. त्याप्रमाणे तुम्हाला जर कधी भक्ताचं लक्षण बघायचं असेल तर ते कसं बघायचं, अभंगाच्या प्रथम चरण. भक्ताईचे दाना जय जय उदास, 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 भक्ताईचे दाना जय जय उदास. गेल्या सपाच्या निवारून, गेल्या सपाच्या निवारून, विजयात दाता झाला नारायण, विजयात दाता झाला नारायण. गेल्या सपाच्या भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणे. ज्यांना कशाची आशा राहत नाही असे असणारे भक्त. कारण आशा कशी आहे मायबाप, ज्यांच्याकडे जर कधी 10 रुपये राहिले त्यांना असं वाटतं 100 रुपये पाहिजे होते. ज्यांच्याकडे 100 रुपये राहिले त्यांना वाटतं 1000 पाहिजे होते. 1000 वाल्याला वाटतं 10,000 पाहिजे होते. ज्याच्याकडे 10,000 राहिले तो म्हणतो लाख रुपये पाहिजे होते. ज्याच्याकडे लाख रुपये आहेत तो करोडो रुपयांची आशा करतो. ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत ते राजा होण्याची आशा करतात. जे राजा आहेत ते चक्रवर्ती राजा होण्याची स्वप्ने बघत असतात. जे चक्रवर्ती राजा आहे ते शिवपदाची, शिव विष्णू पदाची आणि विष्णू ब्रह्मपदाची अपेक्षा करतात. पण आशा मात्र संपत तुकोबराय म्हणतात आशाचे भान दिले तुका म्हणे वाया गेले. आशेचे आपण बांधल्या गेलं नाही पाहिजे. आता एक लक्षात सांगा, मी म्हणते गेले आशा पाश
निवारुणी माता महिला मंडळ, पाश या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगता येईल का? जाऊ द्या, मी तुमचीच आहे, मला उत्तर द्या. खरं सांगा, भिंतीच्या चारी कोपऱ्यांना जर वेळोवेळी आपण साफ नाही केलं तर त्याला काय येतं? जाळं. त्याप्रमाणे पाश या शब्दाचा अर्थ आहे बंधन किंवा जाळं. बंधन किंवा जाळं, त्याला पाश असं म्हणतात. पण माय बाप भक्त या कोणत्याच पाशामध्ये पडले नाहीत. कारण पाशही सांगायला गेले तर रामायणामध्ये 7 प्रकारचे पाश सांगितले आहेत. काळपाश, कर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश, जन्मपाश तो 7वा. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश आणि जन्मपाश तो 7वा. असे 7 प्रकारचे पाश सांगितले आहेत. पण आपण त्याच्यात राहतो. आपण पाशीचे बांधले गेलेले आहोत, लक्षात ठेवा. काळपाश, खरं सांगा, काळ ज्या वेळेस आपल्याला घ्यायला येतो आपण असं म्हणतो का आजच्या दिवस थांबून जाय, पुरणपोळ्या खाऊन उद्या जाऊ. काळ घ्यायला आला की आपल्याला लगेच जावंच लागणार आहे. आपण काळाच्या ताब्यात आहोत. मात्र संतांच्या हातामध्ये काळ आहे, लक्षात असू द्या. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळे खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला. जगा काळे खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबराय म्हणतात की जो काळ आपल्याला गेला येतो ना, त्या काळ्याच्या डोक्यावर माझे जगद्गुरु तुकोबरायांनी पाय दिला. मायबाप, सोपं नाही ही गोष्ट. एवढंच आहे का? जगद्गुरु तुकोबरायांना आपल्याला घ्यायला काळ येतो, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना घ्यायला माझा पंढरीदेश पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आले आणि स्वतः त्यांचं वालं पूजन माझ्या भगवान परमात्म्याने केलं. निळोबाराय वर्णन करतात ना, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य लोकीच केली, न त्या गीतीये दिव्य लोकासी नेली, जगद्गुरु तुकाराम महाराज की. माय बापा, असे माझे जगद्गुरु तुकोबराया. एवढंच नाही, सोपं आहे का? माझे निळोबाराय आरतीमध्ये सुद्धा वर्णन करतात. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत भरतले, कळीच्या काळा माझी अद्भुत भरतविले, निज धामा गेले, नामने सकळ संता तोषविले, नामने सकळ संता तोषविले, जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जयाचे स्वामी
सद्गुरु तुकया दातारा जय जय स्वामी सद्गुरु तुकया दातारा. सुंदर गोड असं म्हणतात बरं का. निळोबराय म्हणतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. मायबाप अशी असणारे आमचे तुकोबराय. पाशामध्ये अडकले नाही. एवढंच नाही, आपण दृष्टांत देत असताना सांगतो ना की ज्या वेळेस ज्ञानोबरायांना घेण्यासाठी काळ आला त्यावेळेस दादांनी 2 बोटे वरती केली. आता त्यांचे जन्म सांगून जाऊ का तुम्हाला केव्हा होते? शके 1190 निवृत्ती आनंद प्रगटले. 93च्या साली ज्ञानेश्वर प्रगटले, सोपान देखिले शानवत. 99च्या साली मुक्ताई देखिली, जनी मने मात केली त्यांनी विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगावं माझ्या ज्ञानोबरायांबद्दल. कितव्या वर्षी समाधी घेतली हो? समाधी कितव्या वर्षी घेतली? 22व्या वर्षी. ज्ञानेश्वरी लिहायचं काम केव्हा केलं? 16व्या वर्षी. आजचे 16वे मुलं 10वीचे राहतात. किती कॉफ्या करून पास होतात ते सगळ्यांना माहीत राहतं, तरी म्हणतात आमच्या पप्याला 90% पडले. पण त्याने किती काय काय केलं होतं हे आपल्याला पण माहीत राहतं, तरी आपण कौतुकाने सांगतो. पण त्याच माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी 18 योग वयाच्या 16व्या वर्षी सांगितले. मी तुम्हाला थोडक्यात काही नावं जे जे आठवतील ते पटकन सांगून जाते. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग, आत्मसंयम योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, क्षेत्रज्ञ विभाग योग, भक्ती योग, गुणत्रय विभाग योग, क्षेत्रज्ञ विभाग योग, दैवागुण संपत्ती योग, शेवटचा आहे श्रद्धात्रय विभाग योग, आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे मोक्ष संन्यास योग. 18 योग माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी सांगितले. मायबाप सोपं नाही कार्य. ज्या वेळेस घ्यायला आले काळ त्या निवृत्ती दादांनी सांगितलं 2 बोटे वरती केली. आपण सांगतो ना 2 बोटे वरती केली. काळ आला, पुन्हा 2 वर्षानं वापस गेला आणि म्हटले की दादांची आज्ञा आहे 2 वर्षांनी येऊ. त्यावेळेस दुसऱ्यांदा आल्याच्या नंतर काकांनी 2 बोटे वरती केली, सोपान काकांनी. त्यावेळेस म्हटले पुन्हा 2 वर्षांनी काळ गेला, पुन्हा 2 वर्षांनी आला. नंतर मुक्ताई महाराजांनी 2 बोटे वरती केली. त्यावेळेस म्हटले की काळ्याने विचारून घेतलं का हो, म्हटले प्रत्येक वेळेस येतो तुम्ही 2-2 बोटे सांगून 2-2 वेळा सांगून मला हे करून देतात, म्हटले मला परत पाठवून देतात. त्यास मुक्ताई महाराज म्हणते तुम्हाला समजतं का, म्हटले जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझे ज्ञानोबरा इथेच राहणार आहेत. पण मी सांगते मायबाप की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरा इथे नाहीत, तर जोपर्यंत ज्ञानोबरा आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य. कारण माझ्या ज्ञानोबरायांची कीर्ती किती मोठी आहे मायबाप. तुमच्या आपल्यासारखं सहज बोलून जातं, पण माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी बोलविला, ओ वेद महिषामुखी बोलविला. काही सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती,
बोलविला बोलविला काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती 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 वेद वैशामुखी बोलविला वेद वैशामुखी बोलविला काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद वैशामुखी बोलविला वेद वैशामुखी बोलविला काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलविला त्या रेड